सगळ्यांचं रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण होळी स्पेशल खानदेशी फुनके आणि कढी बनवणार आहोत। आजचे फुनके बनवायला खूप सोपे आहेत। जरा आपण इनो, सोडा, बेकिंग पावडर कशाचाही वापर न करता आणि अगदी 1 चमचा तेलामध्ये आजचे फुनक्यांची रेसिपी बनवणार आहोत। आणि आजचे फुनके फक्त आपण तुरीच्या डाळपासून बनवणार आहोत, कसली पूर्वतयारी न करता। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1.5 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। ही घरगुतीच तुरीची डाळ आहे म्हणून हिला थोडे फोतरे आहेत, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। आता ही डाळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे। 3 ते 4 पाण्याने धुवून घेणार आहे। होईल तर मी शक्यतोवर हे साल जसे तसे राहू देणार, याच्याने अजून आपल्या फुनक्यांना खूप छान टेस्ट येईल। बघू शकतात किती खराब पाणी निघालेलं आहे। मी 4 पाण्याने इथे धुवून घेतलेली। आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून आपल्याला डाळ बुडेल आणि फुलेल इतपत आपल्याला पाणी ॲड करायचं। याच्यात मी 1 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। 30 मिनिटासाठी आपण साईडला ठेवून देऊया। 30 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही ही डाळ खूप व्यवस्थित भिजून गेलेली आहे। तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही 15 ते 20 मिनिटं जरी भिजवली तरी चालेल। तर आता आपण डाळ सुरुवातीलाच धुवून घेतलेली आहे म्हणून आता इथे धुवायची अजिबात गरज वगैरे नाही आहे। तर आता आपण फक्त डाळला आपण मिक्सरच्या भांड्यात ॲड करणार आहोत। जराही पाणी वगैरे जाऊ देता कामा नये। आपल्याला हे वाटण शक्यतो न पाण्याचा वापर करता दळायचं आहे। बघू शकतात मिक्सरला अजिबात त्याच्यात पाण्याचा वापर वगैरे करायचा नाही आहे। अगदी जाड पण नाही, बारीक पण नाही, आपल्याला मिडियम दळून घ्यायचं आहे। मी राहिलेली डाळ पण आता अशीच दळून घेणार आहे। हे माझं 3रं भांडं आहे। 3ऱ्या भांड्यापर्यंत मी जास्त भरलेलं नव्हतं, जेणेकरून फिरायला इझी फिरेल इतपतच डाळ भरलेली होती म्हणून 3 राऊंड मला लागले। तर 3ऱ्या राऊंडला मी आता याच्यामध्ये 5 ते 6 हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर, मिरची तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकतात, किती तिखट खातात त्यानुसार। ही मिरची जास्त तिखट पण नाही, जास्त फिकट पण नाही, मिडियम होती, त्यासाठी मी तर 6 मिरच्या वापरलेल्या आहेत। 12 ते 13 लसूणच्या पाकळ्या, अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा जिरे। आता हे सर्व साहित्य आपल्याला अजून मिक्सरला पाण्याचा वापर न करता फिरवून घ्यायचं आहे। बघू शकतात किती छान कलर पण आलेला आहे आणि जराही जाड वगैरे राहिलेलं नाही, मिरची कोथिंबीर वगैरे बघू शकतात तुम्ही। मी फक्त मिक्सर चालवताना जर फिरत नव्हतं, थोडं खाली वरती मिक्स करून परत मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, पण याच्यात मी जराही पाण्याचा वापर नाही केलेला आहे, बघू शकतात तुम्ही। हे फुनके बनवायला फारसं साहित्य वगैरे लागत नाही, पण टेस्ट बघायला गेलं तर खूप छान लागतो। इथं मी 1 चमचा ओवा थोडे क्रश करून घेतलेले आहेत। याच्याने पचायला पण खूप हलकं होतं आणि टेस्ट पण खूप छान लागतो। परत इथं मी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशोप, चवीनुसार नमक, अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग आणि भरपूर सारी कोथिंबीर आपल्याला परत आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही याच्यात चिली फ्लेक्स किंवा थोडं लाल तिखट देखील वापर करू शकतात। आता आपण परत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। बघू शकतात आपलं बॅटर खूप छान झालेलं आहे फुनक्यांचं। मी तुम्हाला जवळून पण दाखवते। मी अगदी ब्रेकफास्ट स्पून असतो त्या स्पूनने इथे मी 1 चमचा तेल वापरलेलं आहे। 1 चमचा तेलामध्ये इडली पात्राला लावून घेतलेलं आहे। आता आपण लांब लांब फुनके ज्या टाईप असतात त्या टाईप मी लावून घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही इडलीसारखं देखील लावू शकतात, बघू शकतात। आणि आता आपण इथे इनो, सोडा, बेकिंग पावडर कशाचाही वापर केलेला नाही आहे आणि अगदी लहान लहान दिसत आहे, पण जेव्हा स्टीम करणार तेव्हा अजून डबलचे होणार। मी इडली पात्रात आधीच पाणी उकळायला लावून दिलेलं होतं। आता आपण 10 मिनिटासाठी स्टीम करून घेऊया, तोपर्यंत दुसरी साईडला आपण कढी बनवून घेऊया। मी इथं 1 बाउल घेतलेलं आहे, त्या बाउलमध्ये मी इथं 1.5 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण थोडं थोडं करून छाच ॲड करून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने केलं तर कढी बनवायला खूप पटक्यात पण होते आणि जराही गाठी वगैरे होत नाही। मी आता इथं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। इथं मी टोटल अर्धा लिटर छाच घेतलेलं आहे। आपल्याला परत आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं मी थोडं
पाणी पण ॲड करते, अगदी अर्धा कप पकडलं तरी चालेल. या पद्धतीने केलं तर कढी फुटत नाही किंवा बनवताना बेसन पिठाच्या गाठी वगैरे होत नाही. भरपूर जणांना कढी बनवताना प्रॉब्लेम येतात, कढी फुटते किंवा बनवताना बेसन पीठच्या गाठी होतात. तर अर्धा लिटर छाससाठी 1.5 चमचा बेसन पीठ हे परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्हाला जर मध्यम दाटसर कढी हवी असेल तर. आता आपण गॅसकडे वळूया. इथे मी गॅस ऑन करून कढई गरम करण्यासाठी ठेवलेली. 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे छान तडतडायला लागलंय. 4 ते 5 लसूण अवडदोबड ठेचून घेतलेला आहे. हिरवी मिरची छान परतवून घ्यायचे. हळद पण आपल्याला इथंच ॲड करायची, याच्याने कढीला खूप छान कलर येतो. मी इथं चिमूटभर हळद ॲड केलेली आहे. आता आपण जे कढीसाठी जे ताकामध्ये बेसन पीठ मिक्स केलेलं होतं ते पण ॲड करून घेऊया आणि आपल्याला अगदी मिनिटभर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कढीला जास्त टाईम ढवळत वगैरे राहायचं नाही आहे. मी आता थोडं आपलं जे कढीचं छासचं आणि बेसन पीठचं जे बाउल होतं त्याच्यामध्ये अजून 1 कप पाणी ॲड करून व्यवस्थित धुवून ते पण ॲड केलेलं आहे. बघू शकतात इथं टोटल मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आणि अर्धा लिटर छास होतं. बघू शकता तिथं आपली कढी पण खूप छान पद्धतीने, मी जास्त टाईम ढवळलेलं पण नाही, जराही गाठी वगैरे झालेल्या नाही आहेत. हलकी उकळी यायला लागलेली. याच्यात आता आपण कोथिंबीर आणि चवीनुसार नमक ॲड करून परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं आपली कढी पण बनवून तयार झालेली आहे आणि किती छान कलर पण आलेला आहे. आता आपण फुनक्यांकडे वळूया. मी इथं आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे कढीची. बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता आपण फुनक्यांकडे वळूया. 10 मिनिट झालेले आहेत. कढी पण बनवून झालेली. आणि इथं आपले फुनके स्टीम झालेले की नाही झालेले आपण ते पण चेक करून घेऊया. इथं मी आता झाकण उघडवते. बघू शकतात तुम्ही आपण जेव्हा स्टीम करायला लावलं होतं आणि आता खूप फरक आहे की नाही. आपण जराही इनो सोडा वापरलेला नाही आहे आणि तो खूप छान पद्धतीने 10 मिनिटातच स्टीम झालेले आहेत. अगदी नाईफला थोडं पण चिपकलेलं नाही आहे. आणि तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते की किती छान पद्धतीने अगदी सॉफ्ट आणि खायला खूप हलकं आहे. अगदी पचायला पण खूप हलकं आहे. अगदी तुम्हाला गॅस वगैरे होत असेल किंवा पचन वगैरे होत नसेल आणि तुम्ही वाटत असेल की हे खाल्ल्याने अजून जास्त त्रास होईल, असं काही होणार नाही. कसलंही गिल्ट न करता तुम्ही हे खाऊ शकतात. अगदी आपण 1 चमचा तेलामध्ये बनवलेलं आहे. या होळीला तुम्ही पण बनवा. तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.